मस्साजोग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष यांची हत्या जी आहे या ठिकाणी करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आज बीड बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, या सर्वांना निवेदन जे आहे ते देणार आहेत। बीड शहरामध्ये देखील जिल्हाधिकाऱ्यांना जे आहे ते निवेदन देण्यात येणार आहे समाजाच्या वतीने। काय नक्की भावना आहेत? आज तुम्ही बीड बंदची हाक दिलेली आहे। गेल्या वर्षभरापासून एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं पवनचक्क्या कंपन्यांचा शेतकऱ्यावर जो अन्याय त्या संदर्भामध्ये आम्ही पाठपुरावा करत आहोत। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरापासून पवनचक्की कंपन्यांचा पोलीस प्रशासनाच्या मदतीने हाताशी धरून सुळसुळाट चालू आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत नाही। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी एखादी त्याच्या न्याय मागणीसाठी जर त्या कंपन्यांना अडवलं तर एक 10 मिनिटांमध्ये पोलीस प्रशासन त्या ठिकाणी येतं। म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर पोलीस प्रशासन हे शेतकऱ्यांसाठी न काम करता पवनचक्क्या कंपन्यांसाठी काम करत आहे। याच्या पाठीमागं मोठी राजकीय शक्ती आहे, मोठी आर्थिक उलाढाल आहे आणि याच वादातून केज येथील मसाजोगचे सरपंच जे आहेत त्यांची निर्घुण हत्या झालेली आहे आणि ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला होता त्या पद्धतीने झालेले आहे। विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाला याचं गांभीर्य नाही आहे, कारण की त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं तक्रार नोंदून घेतली। त्याचबरोबर बीड शहरामध्ये आजच्या बंदच्या निमित्तानं जेव्हा जाधव यांनी निवेदन दिलं पोलीस प्रशासनाला, तेव्हा पोलीस प्रशासनाने त्यांना नोटीस देताना त्याच्यामध्ये जे मयत सरपंच आहेत त्यांचा संतोष देशमुख असा उल्लेख न करता संतोष हांगे हा उल्लेख केलेला आहे। म्हणजे एकंदरीत पोलीस प्रशासनाला या ठिकाणी गांभीर्य नाही आहे। आमची अशी मागणी की त्या आरोपीला संबंधित प्रकरणी जे आहेत आरोपी कोणी त्याचा शोध लावण्यात यावा, कोणीही या ठिकाणी राजकारण करू नये आणि त्या दोषींना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना कशा पद्धतीचं निवेदन आपण देणार आहोत? काय मागणी प्रामुख्याने असणार या निवेदनामध्ये? संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक सर्व समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आली होती। संतोष देशमुख यांच्या अपहरण करून खून केलाय, त्या खुनातील आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे। संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे, या प्रमुख मागण्याचं निवेदन आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांना देतोय। त्यांच्यामार्फत ते मुख्यमंत्री साहेब यांना कळवतील आणि या मागण्याचं निवेदन देत असताना सर्व समाजाची एकच भावना आहे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत। त्यासाठीच आणि त्यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंद करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कुठेतरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा ही प्रमुख मागणी आहे। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने ह्या घटनेचा तुम्ही निषेध करता आहात? संतोष देशमुख सरपंच केज तालुका तिथले अगदी सुसंस्कृतिक कुणाच्या आद्यात मध्यात नसणारे हे सरपंच यांची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे। त्या निषेधार्थ बीड जिल्हा आज शांततेमध्ये बंद आहे आणि सर्व समाजातील लोकांनी आज आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। शांततेत बंद ठेवण्याचा हा पुकारला होता काल, आज आम्हाला त्याचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाला आहे आणि संतोष देशमुख सरपंच यांना न्याय मिळावा ही सर्व समाजातील लोकांची भावना आहे, म्हणून आज बीड जिल्हा बंद ठेवण्यात आलेला आहे। मारेकरी जो असतो त्याला जात नसते, म्हणून त्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी हीच अपेक्षा आज बंद बीड जिल्ह्याची आहे। काय सांगाल, काय मागणी आहे, काय प्रमुख मागणी? हा आरोपीने बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अशी घटना नाही झाली असं कृत्य केलेलं आहे आणि या आरोपींना पाठीशी घालण्याचंही कुणीतरी काम करत आहे बीडमध्ये। त्याचाही SP साहेबांनी किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, कमिशनरनी शोध लावणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आरोपींचं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्यांच्यावर तात्काळ फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर CBI सारख्या संस्थेमार्फत हा तपास होणं गरजेचं आहे। आमचा बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर विश्वास आता राहिलेला नाही, कारण की इथून मागच्या घटना पाहिल्या तर अनेक बीडमध्ये खून, दरोडे, अजून जातीय
हाणमार झालेली आहे विधानसभेला लोकसभेला, त्यामुळं बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडं हा तपास न देता CBI मार्फत हा तपास देऊन संतोष अण्णांना न्याय देऊन खरी श्रद्धांजली अर्पण करावी. खरं तर पोलिसांनी जर वेळीच दखल घेतली गेली असते तक्रारीची तर त्यांचा जीव वाचला असता असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. काय नक्की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बीडमध्ये निर्माण झालेला आहे का, काय वाटतंय? हे पहा, गेल्या 3 दिवसापासून हा बीड जिल्हा भयभीत झालेला आहे आणि केज पोलीस स्टेशनची अवस्था जर पाहितली ते पोलीस स्टेशन आहे की एक अड्डा आहे अशी परिस्थिती त्या पोलीस स्टेशनची झालेली आहे. महागल्दी त्या नांदूर घाटमध्ये असंच लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 समाजामध्ये ते निर्माण झालं, दंगल निर्माण केली होती काही मनवादी लोकांनी. त्या ठिकाणी देखील त्या पोलीस स्टेशननी ॲक्शन घेतलेली नव्हती की असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, मनवादी लोक आहेत, ते काही लोक काय करतात 2 समाजामध्ये तेढ निर्माणाचं काम करतात आणि त्यांचा स्वार्थ साधण्याचं काम करतात. म्हणून अशा चांगल्या लोकप्रतिनिधीची हत्या होते, हे दुर्दैव या जिल्ह्याचं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासन असन, राजकीय मंडळी असन, यांना आमची नम्र विनंती आहे की बाबा हो, तुमच्या राजकारणासाठी सर्वसामान्य कुटुंबातल्या एकाचा बळी जाणं हे कितपत योग्य आहे. संतोषराव देशमुख हे 3 वेळा टर्न सरपंच राहिलेले आहेत आणि त्या गावाची परिस्थिती बघितली, सर्व जाती धर्माचं गाव त्या ठिकाणी संतोषरावांच्यासाठी पाठीशी उभा होतं. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्या गावातल्या लहान थोरांनी पाणी देखील घेतलं नव्हतं. ही शोकांतिका आहे. म्हणून या जिल्ह्याला कधी असा प्रसंग आलेला नव्हता. असे जर दिवसाढवळे अपहरण करून या जिल्ह्याची जर हानी होत असेल तर या हानीचं जबाबदार कोण असा देखील प्रश्न आहे. म्हणून पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की तुमच्या खाकीचा धाक नक्कीच या जिल्ह्याला दाखवावा अशी देखील विनंती आम्ही संतोष पोलिसांकडून अपेक्षा आहे खाकीचा धाक दाखवा म्हणतात. पोलिसांनी जलद गती न्यायालयात हा खटला चालवून संतोष अण्णा देशमुख यांना लवकरात लवकर न्याय द्यावा. आणि समाजात प्रचंड रोष आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि ह्याचा उद्रेक व्हायच्या अगोदर जे आरोपी त्यांना लवकरात लवकर अटक करावी. म्हणूनच हा उत्स्फूर्त बीड जिल्हा बंद आज पाळण्यात येत आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर पोलिसांनी जे आरोपित फरार त्यांना ते निष्पन्न झालेले आहेत आणि लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि हा उद्रेक थांबवण्याचं काम पोलिसांनीच करावं हीच पोलीस प्रशासनाला विनंती आहे. पण पाहतोय खरं तर बीडमधील नागरिक जे आहेत ते आक्रमक आहेत आणि संबंधित आरोपींवर जो आहे तो कारवाई व्हावी अशी मागणी आता या बीडवासियांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरोसे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.